नमस्कार मंडळी, कसे आहात? चेतक बघून तुम्हाला समजलंच असेल हा ब्लॉग कशाविषयी आहे. तर गाडी रिस्टोरेशनचं पुन्हा काम सुरू केलेलं आहे. खूप दिवस रिस्टोरेशनचं काम बाकी होतं, राहिलं होतं. आणि कारण की जो पार्ट आहे गाडीचा तो भेटत नव्हता. तो फायनली खूप मेहनत करून आपल्याला तो पार्ट भेटलेला आहे आता. त्यामुळे हा पार्ट चेंज करण्यासाठी आपण आता चाललेलो आहोत. आणि कोणता पार्ट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि का ते. गाडी सुरू करूया. वन किक मध्ये गाडी सुरू होते आपली. सॉलिड आवाज येतोय ॲक्च्युली. आणि तो पार्ट जो आहे तो सायलेन्सर हा अराऊंड मला एक 1200 रुपयापर्यंत हा मला भेटलेला आहे. आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ही जो माझा स्टँड आहे, स्टँड देखील वाकला आहे, जुना झालेला आहे गाडीचा. ॲक्च्युली तो नवीन स्टँड म्हणजे गाडीबरोबर आलेला, म्हणजे 97पासून ते आत्तापर्यंत तो स्टँड तसाच होता. तर मी आता हा स्टँड आणि या दोन गोष्टी ज्या आहेत ज्या मला मेजरली आत्ता वाटतं चेंज कराव्या अशा, तर त्या चेंज करायला मी घेऊन चाललेलो आहे गाडी. आणि निघूया, जाऊन पोचूया आपल्या मॅकॅनिकडे. बघूया तो काय बोलतोय. गाडीची अवस्था थोडी अजून खराब झालेली आहे पहिल्यापेक्षा, पण आपल्याला ती पुन्हा नवीन बनवून घ्यायची आहे. हे बघा, जवळनं काही गाडीची हालत दाखवतो तुम्हाला. तर हा जो मीटर आहे हा देखील हलायला लागला. हा आधी हलत नव्हता. आणि अच्छी आवाज पुन्हा एकदा दाखवू का तुम्हाला. सायलेन्सर पूर्ण गंजलाय आता. सॉलिड गंजलाय सायलेन्सर एकदम. आणि गाडी सुरू केल्यानंतर हे पण हलतंय. एकदम शांतता पसरली. गाडी सुरू झाली की असा आवाज होतोय ना, भयानक असा. मला थोडीशी भीती वाटते आता इकडनं जाताना की पोलीस नाही भेटले पाहिजेत. गाडी लालबागमध्ये घेऊन जायची आहे म्हणजे. त्यामुळे भारतमातेच्या नाक्यावरनं कदाचित जावं लागेल किंवा लालबागच्या इकडनं मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीन गरम खाड्यातनं. लेट्स गो. बघूया आता कसा वेळ निघतोय. निघूया. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये जसं मी सिग्नलला थांबलो तर तुम्हाला भेटतो आणि बघूया काय होतं आहे माझ्याबरोबर. गाडी पोचली पाहिजे सुखरूपपणे, नाहीतर पोलिसांना देखील सामोरं जावं लागेल. लेट्स सी. गो. भाई, पोलीसवाले नाही भेटले पाहिजेत. गाडी आवाज सॉलिड करते, फुल हलते. हे जे समोर उभे काका आहेत ना, हे मग त्यांना गाडीकडे बघतायत, मध्ये तिकडे बघतात, मध्ये तिकडे बघतायत. गाडी आता मी ढकलत ढकलत घेऊन जातोय लालबाग पोलीस स्टेशन. गणेश गल्ली फायनली पोहोचलेलो आहे. गणेश गल्लीमध्ये सुखरूप. कोणी पोलीसवाल्यांनी नाही पकडलं, आपल्याला थांबवलं नाही आहे. आणि हे बघा, हे आजोबांची चेतक आहे. वनस्ट्रोक सुरू होत्या. बाई लाईव्ह आहे. तर टेस्टिंग करतात गाडी आता बरोबर चालते की नाही. पण आज पण वन स्टॉक सुरू होते. उभी जरी असेल ना तरी वन स्टॉक सुरू होते गाडी. वन स्ट्रोक मध्ये सुरू होते बरोबर. सिंगल स्ट्रोकलाच प्रॉपर सुरू होते. तर बघूया, काही पेपर्स आहेत. पेपर्स नाही, सॉरी, काही पाने आहेत. पाने पण नाही यार, काय बोलताय. तर काही नट्स आहेत आणि थोडंसं सामान अजून आहे ते द्यायचं आहे गाडीचं. सर ते आपण देऊया. तर गाडी रिस्टोरेशनला देऊन निघालेलो आहे. आता बघूया, उद्या पुन्हा यायचं रिस्टोरेशन रेडी झाल्यानंतर, किंवा मग करत असताना तर मला चान्स भेटला यायला तर बघूया, ट्राय करूया. कारण की कामाला असणार आहे, त्याच वेळेला सकाळी घेणार आहे पप्पी गाडी रेडी करायला. तर जमलंच तर तुम्हाला ते देखील दाखवेल कसंही आहे. पण त्याच्यानंतर आवाज जो असणार आहे ना गाडीचा तो वेगळा असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज दिवस दुसरा आहे
गाडी देऊन आपली. काल गाडी दिली होती तर तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला. खूप आवाज जोरात होता. फायनली गाडी घ्यायला आलो आहे. बट मिस्टेक अशी झाली आहे की मला ते रिस्टोअर करताना गाडी खोलली होती, ते पार्ट्स काही तुम्हाला दाखवता आले नाहीत किंवा मी पोचलो नव्हतो ॲक्च्युली इथे. मला थोडंसं वर्कलोड होतं आज कामाचं, त्यामुळे. पण जसं कामावरनं निघालं तसं मी येऊन पोचलो आपल्याला गाडी घ्यायला. तर थोड्याच वेळात जे आपले मेकॅनिकल पप्पी तो बाहेर गेला आहे आणि गाडी रेडी आहे. ती बघा त्या साईडला गाडी उभी करून ठेवलेली आहे. असली भारी वाटते बघा ना, फुल एस्थेटिक वाटते वन साईड एकदम. तर गाडी रेडी झालेलीच आहे आता. आता फक्त चावी हातात आली की किकचा आवाज ऐकायचा आपल्याला कसा आहे. तुम्हाला देखील तुमची जर 90ची किंवा जुनी कोणती गाडी असेल रिस्टोअर करायची असेल तर पप्पीकडे नक्कीच या. गणेश गल्लीमध्ये आहे. कमेंट करा, मी तुम्हाला नंबर पर्सनली शेअर करीन. तसंच तुमच्याकडे कोणती गाडी आहे का अशी विंटेज, आणि तुमची विंटेज गाडीशी कोणती स्टोरी आहे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवाच. तर थोड्या वेळाने भेटतो गाडी आल्यानंतर, म्हणजे चावी आल्यानंतर आवाज दाखवायला. नवीन आवाज ऐकायचा आहे हा बघा. काही आता आपला आवाज येतोय सध्या तरी, आणि फुल पहिला आवाज आणि आताच्या आवाजामध्ये खूप फरक आहे. निघूया आपण. आणि वाटतंय ना एकदम, आवाज पण आता नाही आहे तर काय कळत नाहीये आणि मजा येते आहे. थांब कसू, थांब आरामात. खूप दिवसाने पुन्हा अशी राईड करू शकतोय. चला लवकर लवकर घरी जाऊया. कौस्तुभ आलाय गाडी घ्यायला. कौस्तुभ आम्ही दोघं जण चाललोय. सिग्नलला थांबलोय. सिग्नल पण सुटलाय आता. चला निघूया. कसली वाटते मध्ये चालवायला, मजा येते. आवाज पण आता कमी झाल्यामुळे, आणि काम तर मस्तच झालंय. चालवायला अजून स्मूथनेस आलाय. आपली चेतक झाली आता रेडी, आणि आवाज देखील आता नॉमिनल यायला लागलाय. सगळंच कडकमय झालेलं आहे. आता बाकीच्या थोड्या गोष्टी आहेत. पुन्हा सेकंड पार्ट म्हणजे थर्ड पार्ट रेस्टोरेशन आपल्याला करावं लागणार आहे. गाडी रेस्टोर करावी लागणारच आहे. अजून काही पार्ट्स आपल्या चितकचे येणार आहेत, आणि अपकमिंग याच्यामध्ये मी चितकला घेऊन बाहेर जाणार आहे. ते कधी जाईल ते मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर टाकीनच. सो तोचपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.